श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथील धर्मनाथ बीज उत्सव सोहळ्याची मठाधिपती स्वामी अरुणगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाची सांगता झाली. 12 वर्ष मनिक शेतकऱ्याने या प्रभू रामचंद्राचे अश्रूंनी तयार झालेल्या तपशिळेवर अन्नपाणी विना तपश्चर्या केली. नाथ परंपरा ही देशातील सर्वश्रेष्ठ परंपरा असल्याचे महाराज म्हणाले. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने या देवस्थानची भरभराट झाली. पूर्वी या माळ रानावर लिंगाचे झाडाखाली तपशिलात होती. या सोहळ्यास आमदार शुभांगी पाटील, आमदार अमोल खताळ, सिद्धार्थ मुरकुटे, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष अर्चनाताई कोते, मुंबई अंधेरी येथील नाथभक्त दादा गावडे, त्यांच्या समवेत आलेले कॅनडा व युरोपातील परदेशी नाथभक्त पाहुणे उपस्थित होते. उद्योजक अविनाश भांबरे यांच्या वतीने महाप्रसादात पंगत देण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, भाविक भक्त या सोहळ्यास उपस्थित होते. महिला मंडळ एक मिनिट आमदार गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने भव्य धर्मनाथ बीज वर्ष 23 निमित्त संगीत रामायण कथा असं श्री नवनाथ पारायण, कीर्तन महोत्सव, ज्ञानयज्ञ, नामयज्ञ, अन्नदान यज्ञाचा महापर्व जो सुरू आहे, त्यामध्ये रामायणाचार्य हबप श्री रामरावजी महाराज जोग यांच्या अमृतवाणीतून संगीत रामायण कथा संपन्न झाली. हबप श्री अक्षय महाराज भोसले यांची कीर्तनरूपी सेवा झाली. हबप श्री निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज यांची कीर्तनरूपी सेवा झाली. आणि या श्री क्षेत्र अडबंगनाथ ज्यांच्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलं, महाराष्ट्रातच नाही म्हणता येणार, आता इथं परदेशातून सुद्धा, युरोपातून सुद्धा महाराजांचा भक्तवर्ग मोठा वाढला आहे. त्यामुळं ते गुरुवर्य स्वामी अरुणनाथ गिरीजी महाराज यांच्या काल्याचं कीर्तन नुकतंच संपन्न झालं. आणि या कार्यक्रमासाठी खरंच माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. त्याबद्दल मी महाराज तुमचे खरंच खूप ऋणी राहील. कारण अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणं सुद्धा हे प्रत्येकाचं भाग्यामध्ये नसतं, प्रत्येकाचं भाग्य नसतं. आज जी आपली महाराष्ट्र म्हणा, संगम आपलं जिल्हा म्हणा, देश म्हणा, ही साधू संतांची जी भूमी आहे, त्याचा अनुभव वेळोवेळी आपल्याला अशा माध्यमातून जे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये अखंड हनुमान सप्ताहाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या सण उत्सवाच्या माध्यमातून ज्यावेळेस साजरे होतात, त्यावेळेस खरं आपल्या धर्माची पताका आणि धर्माचं काम आपल्याला दिसतं. परंतु हे काम करताना तुम्हाला आम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन जाण्याचं आशीर्वाद लागत असतात, गुरुरूपी आशीर्वाद लागत असतात. आणि ते अरुणनाथगिरी महाराजांसारख्यांच्या मुळे आज हा परिवार एक गोळा झालाय. आज प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने काही ना काही अनुभव येत असतात. या धार्मिक जगामध्ये आत्ताच्या या पिढीमध्ये जरी विज्ञानाने किती तरक्की केलेली असली
तरी आज त्याला आपल्या धर्मापुढं, धार्मिकतेपुढं, अध्यात्मापुढं कुठंतरी शरणच यावं लागतं. हे वेळोवेळी घडलेल्या जागतिक स्तरावर घडलेले आपण बघितलं असेल. आज खरंच महाराज नेहमी आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांना येत असतात आणि मी तर सांगितलं, मला आमदार 2 वर्ष 1.5 वर्षाचा 1.25 वर्षाचा कालावधी झाला, पण ज्या ज्या कार्यक्रमांना महाराज असतील तिथं मी किंवा माझी पत्नी आम्ही दोघं प्रत्येक सप्त्याला संगमनेर तालुक्यातील प्रत्येक सप्त्याला जात असतो. आणि जाण्याचा उद्देश हा असतो का, जी वारकरी संप्रदायाची परंपरा आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून मी पुढे सुरू आहे, ही प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने सुरू होताना धर्माचं आणि देशाचं काम करताना ज्या अडीअडचणी या साधू संत महंतांना कुठं येत असतील, आपल्याच भागातील काही विकृतांकडून येत असतील, तर त्याच्यावरती मात करण्यासाठी तसं त्यांचा आशीर्वादच आपल्याला असतो. त्यांच्या आशीर्वादाशिवाय आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, साधू संतांचा सन्मान आणि साधू संतांचं सगळ्यात मोठं जर आशीर्वाद कोणाला मिळाला असेल तर आपल्या महायुती सरकारला मिळाला होता. आणि त्या महायुती सरकारच्या माध्यमातूनच सर्व धार्मिक स्थळं असेल, जिथं जिथं अडचणी आल्या ते पूर्ण करण्याचं काम सुरू आहे. आणि निश्चित माझी सुद्धा ही जबाबदारी आहे. मी आमदार झाल्यापासून संगमनेर तालुक्यातील माझ्या प्रत्येक मंदिरांचा उद्धार कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न केलाय. ज्या पद्धतीने आता इथं पहिल्यांदाच मी आलो महाराज या अडबंगनाथाच्या भूमीमध्ये, तपोभूमीमध्ये मला पहिल्यांदाच यायला मिळालं आणि ते आल्यानंतर सुद्धा काल्याच्या कीर्तनाचं मला भाग्य लाभलं. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, माय माऊलींचा आशीर्वाद मला इथे या निमित्ताने घेता आला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा सुद्धा मी खूप आभारी आहे. आणि या परिसराच्या विकासासाठी जी काय मदत लागणार आहे ते तीर्थक्षेत्र लवकरच ब वर्गामध्ये कसं जाईल यासाठी ब वर्ग झाला आहे, तर त्याच्यासाठीचा जो 5 कोटीचा निधी असतो तो कसा तत्काळ आपल्याला मिळेल यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल आणि आमचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल यांच्याकडे पुढच्या आठवड्यातच तो आग्रह धरून लवकरात लवकर प्रयत्न राहील. आणि ज्या पद्धतीने मी वारंवार धार्मिक कार्यक्रमांमध्ये आणि कुठल्याही कार्यक्रमात गेलो अभिमानाने सांगत असतो की आज जो मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, एक सामान्य कार्यकर्ता संगमनेर सारख्या तालुक्याचा आमदार झाला, त्यावेळेस या साधू संतांचे महंतांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते, म्हणून मी हे सगळं शक्य करू शकलो. अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून इथं कार्यक्रम सुरू होते, त्याबद्दल मी महाराजांचे ट्रस्टचे सर्वांचे तसेच श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार भाऊसाहेब काळे, माळवाडगाव.